मित्रांनो, विठ्ठल नाना आणि बकासूर यांच्या मागे काय नक्की लागले काय समजणं झाले. काल पण तुम्ही बघितलं विठ्ठल नानांचा, बघितलं तुम्ही गाडी अशी बाहेर गेली, विठ्ठल नाना कसलं म्हणजे पडलं गाडीवरनं. तिथनं आम्ही नंतरनं विठ्ठल नानांची गाठसुद्धा घेतली, विठ्ठलांशी बोललो वगैरे. विठ्ठल नाना चहा पित होते, म्हणजे चहा वगैरे प्या काय. आणि परत मी साईटला आलो, नंतरनं कमेंट्स खूप साऱ्या पडल्या मला, की नंतरनं म्हटलं की नानांची जरा तब्येत, नाना गाडीवरून पडले, नानांची तब्येत आहे का व्यवस्थित काय. मी नानांना फोनसुद्धा लावला, सगळ्यात आधी मीच फोन लावला नानाला. नानाला कधी पण विचारायचं की ही जेव्हा कळलं मला त्यावेळेस मी नानांना फोन लावला. नानांना म्हणलं नक्की काय झालं. नाना नाही म्हणले, वाज थोडंसं खर्चाटले, नाही एवढं काय नाही. म्हणजे शेवटी बघा, एवढा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे नानांचं. शेवटी चांगल्या चांगल्या व्यक्तीलासुद्धा एक मागे लागती पण नव्हती. आणि जाणून बुजून असं होतं आहे का काय नानांच्यासोबत. नानांच्यासोबत असं 2 वेळासुद्धा झालेलं आहे की गाड्या अशा आडव्याच येत आहेत नानांच्या गाडीला, मलाच काय समजेनं झाले. आणि परत असू द्या, शेवटी नंदी असतील, नंदींना काय बोलू पण शकत नाही आपण. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे नानांचं, आणि नानांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. काल मी चर्चासुद्धा केली होती, माझ्याकडून व्हिडिओ टाकायचा राहून गेला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीन. जरा मैदानामध्ये होतो, खूप साऱ्या बाईट चालू होत्या, त्याच्यामध्ये माझ्याकडून थोडीशी व्हिडिओ जी आहे टाकायची राहिली, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन. परंतु तुम्ही बघितलं, एक बॅड फॉर्ममधून नानासुद्धा एक येत आहेत. आणि नानांचा बॅड फॉर्म नाही म्हणावं लागेल, डबल सप्त हिंद केसरी ड्रायव्हर आहेत. परंतु बघा ना, त्यांच्याशी मी बोललो, कारण की हिंद केसरीचं कोरेगावचं मैदान त्यांना लकी नाही आजपर्यंत. त्यांनी सांगितलं, स्वतः सांगितलं मला की हिंद केसरी कोरेगावचं मैदान मला माझ्यावर काय असं रुजतं आहे, मला काय समजेना. परंतु आणि बघितले त्यांच्याकडे हुकुमी एक्के आहेत, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके नंदी त्यांच्याकडे आहेत, बघितलं तुम्ही. परंतु असो, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये चालतं तेवढं. आणि नानांचा कमबॅक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, होतो तर होतोच. आणि बकासूरचं सुद्धा कमबॅक सगळ्यांना पाहिजे लवकर. कासार शिरंबे मैदानामध्ये त्याने 1 नंबर जो आहे तो पटकवला. परंतु तुम्ही बघितलं, काल बकासूरचा पराभव, आज बकासूरचा पराभव. आणि गाडी सतत बकासूरची काय येते कळणं, त्याच्याबद्दल थोडंसं जरा विचार करूया. एवढं असलं कसलं नशीब म्हणावं लागेल. मी मागचे पण व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे बनवले, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की बकासूर एवढं नाराज नशीब नसू शकतं. कारण की तुम्हाला माहीत आहे, बकासूरने आजपर्यंत पब्लिकने पळून गाड्यांचा आहे तो 1 नंबर केला. परंतु तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. इथे रथी महारथी तयार झालेले आहेत. पहिले एवढे नंदी, म्हणजे एवढे पाळणारे नंदी नव्हते एवढे. परंतु आजकाल बैलगाडा शर्यतीचे क्रेज एवढी वाढले. छत्रपती संभाजीनगर असो, विदर्भ असो, आपल्या भागातील नंदी असो, प्रत्येक जण जो आहे तो टॉपच्याच पायरीत येतो आहे. आणि जो पहिल्या काळ 2-3 वर्षापूर्वीचा जो काळ आहे तो काळ नाही आहे. तरीही बकासूर त्यांना जड जातोच. अहो, तो बकासूर आहे, सगळ्या महाराष्ट्राला सांगतो. तो नंदी एक वेगळाच नंदी आहे. तो मथुर म्हणा, मथुरचा सुद्धा कधी कधी बॅड पॅच चालतो आहे, परंतु तो कमबॅक करतो आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मोठं मैदान असेल त्यावेळेस मथुर कधी नाराज करत नाही. मित्रांनो, त्या नंदीचं एक वेगळीच छाप आहे बरं का बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि त्याची ग्राउंड लेवलची ताकद मी काल बघितली, मी पुष्यगावमध्ये सुद्धा बघितली आहे. एवढं पब्लिक असतं मथुरच्या मागे, अक्षरशः एक मुंग्याप्रमाणे पब्लिक असतं. लय बेकार पब्लिक आहे. मी काल बघितले, स्वतः डोळ्यानं बघितले. राहुलदादांचे फॅन फॉलोइंग एवढे आहेत, मथुरचे फॅन फॉलोइंग ग्राउंड लेवलला एवढे आहेत, बकासूरचे सुद्धा आहेत. परंतु मथुरचे ग्राउंड लेवलला पब्लिक खूप आहे, मी बघितले मित्रांनो काल. खरंच या बैलाची क्रेज आहे तर आहेच म्हणावं लागेल. परंतु बकासूरची 13 देशामध्ये जे लोक आहेत फॅन, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर एवढा फॅन बेस कुणाचाच नाही आहे. परंतु ग्राउंड लेवलला मथुरचा फॅन जास्त आहे बरं का. मी मित्रांनो जे सत्य आहे ते बोलतो आहे, मला काल खरंच अनुभव घेतला आहे मी. आणि परंतु असो, बकासूर आणि नानांचं कमबॅक लवकर बघायचे. नानासुद्धा एका थोड्याशा एक बॅड फॉर्ममध्ये आहेत, परंतु त्या बॅड फॉर्ममधून लवकरात लवकर बाहेर यावे. आणि शेवटी मोठ्या मैदानामध्ये 1 नंबर नानांना बघायचे आपल्याला करताना, हिंद केसरीच्या मैदानामध्ये. आणि बकासूरलासुद्धा बघितलं, पुसेगावपासून थोडंसं हुलकावणी देते नशीब बकासूरचं. लवकरच कमबॅक करा. खूप मैदानं झाली आता, तुम्हाला माहितीच आहे. माळशिरसच्या मैदानामध्ये चिक्क्या आणि त्याने हिंद केसरीचा मान पटकवला. त्याच्यानंतरनं बकासूरचं नशीब जे आहे ते रुसले असं वाटते. परंतु 100% बकासूरचा कमबॅक व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे तो. बघूया नानांचं नशीब आणि बकासूरचं नशीब कधी साथ देतं आहे.